दिस इज शुभांकर फ्रॉम कॉन्सॅप. वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजूया की एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्स काय असतं. तर बेसिकली एक पर्टिक्युलर आपण सिरीज लॉन्च करणार आहोत इन मराठी लँग्वेजमध्ये, ज्याच्यात आपण हे डिस्कस करूया की एक्झॅक्टली फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय असतं. तर बेसिकली एक सिरीज असणार, त्याच्यात आपण डिस्कस करणार आहोत एफ-एन-ओ सेगमेंट फ्रॉम द बेसिक टिल द ॲडव्हान्स लेवल, जिथे आपण सिरीज जी आहे ती स्टार्ट करणार आहोत की एक्झॅक्टली फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय आहे. तर आपण पहिलं ते समजणार आहोत की एक्झॅक्टली फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय असतं. देन सिरीजला टू अँड ॲडव्हान्स लेवल आपण घेऊन जाऊया, जिथे आपण इम्प्लाइड व्हॅलॅटिलिटी, पुट कॉल रेशिओ, इंडिया विक्स, मग स्ट्रॅटेजीज पार्ट, ऑप्शन ग्रीक्स, हे सारं कॉन्सेप्ट या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण कव्हर करूया. तर अजेंडा असा आहे जिथे आपण सिरीज जो आहे तो एकदम बेसिक लेवलपासून स्टार्ट करणार आहोत की आपल्याला शेअर मार्केटचं खूप बेसिक नॉलेजसुद्धा तरी आहे. अँड अगर आपल्याला ऑप्शन्स आणि फ्युचर्सच्या बारेमध्ये अगर झिरो नॉलेज तरी आहे, तरी ही सिरीज जी आहे ॲटलिस्ट आपल्याला एक बेसिक्स म्हणजे जे बेसिक कॉन्सेप्ट असते थिओरिटिकली अँड प्रॅक्टिकली ते क्लिअर आउट करून देणार. तर पहिला आधी फ्युचर्स अँड ऑप्शन्स डिरेक्टली समजणं अगोदर आपल्याला हे कळायला हवं की एक्झॅक्टली फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय आहे. तर फ्युचर्स अँड ऑप्शन्स बेसिकली डेरिव्हेटिव्ज आहे, एक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आहे. तर आता एक आपल्याला नवीन वर्ड एन्काउंटर झाला आहे, राईट, विच इज डेरिव्हेटिव्ज. तर नाव पहिला समजूया या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ज एक्झॅक्टली काय असतं. तर डेरिव्हेटिव्ज थिओरिटिकल डेफिनेशन आहे या. तर डेरिव्हेटिव्ज आर अन फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स विच डिराइव्स इट्स व्हॅल्यू फ्रॉम अन अंडरलाइंग ॲसेट. ठीक आहे. नाव डेरिव्हेटिव्ज काय आहे, एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. तर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट काय असू शकतं, आपला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, आपला ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट, देन करन्सीज डेरिव्हेटिव्ज, बॉन्ड्स, डिबेंचर्स, हे झाले आपले फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. करेक्ट. सेकंड वन इज डिराइव्स इट्स व्हॅल्यू फ्रॉम अंडरलाइंग ॲसेट. तर आपलं जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे त्यांनी त्याचं व्हॅल्यू डिराईव्ह केलं आहे अंडरलाइंग ॲसेटपासून, म्हणून त्याला डेरिव्हेटिव्ज म्हणतात. म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची स्वतःची म्हणजे अशी व्हॅल्यू नाही आहे, ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू कुठून डिसाईड झाली आहे, फ्रॉम द अंडरलाइंग ॲसेट. तर आता हे थोडं अजून कॉम्प्लेक्स झालं असेल, राईट. तर ह्याला एकदम सिम्प्लिफाईड मेमध्ये समजूया, जे आपण प्रॅक्टिकली सगळ्यांनी ऑब्झर्व केलं आहे इन रिअल लाईफ. तर समजा दोन प्रोडक्ट आहेत, पहिलावाला गोल्ड आहे, अदर वन इज ज्वेलरी. ठीक आहे. दोन प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, गोल्ड आणि ज्वेलरी. तर या एक्झाम्पलमध्ये अज्युम करूया की गोल्ड, आपला जो ज्वेलरी आहे तो प्युअरली गोल्डपासूनच बनला आहे. ठीक आहे. तर नाव पहिला एक्झाम्पल असा आहे की लेट्स से की आता जो गोल्डचा प्राईस आहे 10 ग्रॅम्स ऑफ गोल्डचा, ज्वेलरी अँड गोल्ड दोन्ही 10 ग्रॅम्सच्या एक्झाम्पलने समजूया. ओके. तर आता लेट्स से आता जो 10 ग्रॅम्स ऑफ गोल्ड आहे त्याचा प्राईस आहे 50,000 मार्केटमध्ये. तर आपल्या ज्वेलरीचा प्राईस किती असणार, समवेअर अराउंड लेट्स से 60,000, कारण ज्वेलरी तर डिरेक्टली बनणार नाही, त्याच्या बनायसाठी त्याला अजून चार्जेस वगैरे लागणार, राईट, मिसेलेनियस चार्जेस. तर नाव जो गोल्ड आहे आपला तो 50,000 आहे 10 ग्रॅम्स, ज्वेलरी जी आहे ती 60,000 आहे 10 ग्रॅम्स. तर आता समजा 10-15 दिवसापासून इथून समजा 15 डेज फ्रॉम इयर, जेव्हा गोल्डचा प्राईस जो 50,000वर आहे आता तो जाणार 70,000वर, आपल्या ज्वेलरीचा पण प्राईससुद्धा वरती जाणार. असा तर होणार नाही की जे आपल्याकडे ऑर्नामेंट्स आहेत, ठीक आहे, त्यांचा गोल्डचा प्राईस वाढत चालला आहे, पण आपले जे ज्वेलरी आहे, जे ऑर्नामेंट्स आहेत, जे प्युअरली गोल्डनी बनले आहेत, त्याचा प्राईस खालती जाणार, असं तर होणार नाही. जसं जसं गोल्डचा, सोन्याचा भाव वरती जात राहणार, तसं जसं आपली जी ज्वेलरी आहे त्याचा पण भाव वरती जात राहणार, कारण आपली ज्वेलरीची प्राईस जी डिराईव्ह झाली आहे ते गोल्डपासून डिराईव्ह झाली आहे. तर आपला ज्वेलरी इकडे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट बनतो आहे, कारण ज्वेलरी त्याचा व्हॅल्यू डिराईव्ह करते आहे गोल्डपासून. तर बेसिकली ज्वेलरी आपला डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट झालं, गोल्ड झाला आपला अंडरलाईंग. तर जसं जसं गोल्डचा प्राईस फ्लक्च्युएट होणार त्याच डिरेक्शनमध्ये ज्वेलरीचा प्राईस इथे तिथे फ्लक्च्युएट होणार. तर हे आहे बेसिकली इन सिम्पल लेमॅन्स टर्म डेरिव्हेटिव्स. की काय आहे डेरिव्हेटिव्स, की जो आपला कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची व्हॅल्यू डिराईव्ह झाली आहे कुठल्या दुसऱ्या अंडरलाईंग ॲसेटमधून. तर हे आता हे मार्केटमध्ये कसं वर्क होतं ते समजूया. तर एक एक्झाम्पल घेऊया रिलायन्सचं. तर आता रिलायन्सचा जो शेअर प्राईस आहे, जो स्पॉट प्राईस आहे, अंडरलाईंग प्राईस आहे, तर त्या झालं आपला अंडरलाईंग ॲसेट. ठीक आहे. जे स्टॉक प्राईस आहे रिलायन्सचा, शेअर प्राईस, ते आपलं झालं अंडरलाईंग ॲसेट. आणि जे आपला डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट काय झालं, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. तर आता समजा रिलायन्सचा फ्युचर प्राईस असेल, तर आता समजा रिलायन्सचं शेअर प्राईस वरती गेलं,
रिलायन्सचा जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा फ्युचर अँड ऑप्शन ते सुद्धा फ्लक्च्युएट होणार. तर रिलायन्सचा शेअर प्राईसवरती गेलं, रिलायन्सचा जे फ्युचर्स प्राईस आहे त्याचा प्राईस वरती जाणार आणि ऑप्शनमध्ये कॉल ऑप्शनचा प्राईस वरती जाणार, पुट ऑप्शनचा प्राईस खालती जाणार. सिमिलरली जे रिलायन्स आहे त्याचं शेअर प्राईस जे आहे ते खालती जाणार, तेव्हा ऑप्शन्समध्ये आपला पुटचा प्राईस वाढणार आणि जे कॉल आहे त्याचा प्राईस खालती जाणार. पण फ्युचर्समध्ये जर रिलायन्सचा शेअर प्राईस जे स्टॉक प्राईस खालती गेलं तर रिलायन्सचं जे फ्युचर्स प्राईस आहे ते सुद्धा खालती ड्रॉप होणार. तर आता कन्क्लुजन करूया या व्हिडिओचं. तर पहिला आपण समजलो की डेरिव्हेटिव्हचा थिओरिटिकल डेफिनेशन थोडा कन्फ्युजिंग होता. तर आपण एक गोल्डचा एक्झाम्पल घेतलं. देन गोल्डचा जसं जसं प्राईस वरती खालती जात होता तसं जसं आपलं जे ज्वेलरी आहे, ऑर्नामेंट्स आहे, त्याचा प्राईससुद्धा वरती खालती जात होता. देन आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतला रिलायन्सच्या शेअर प्राईसच्या हिशोबाने. रिलायन्सचा शेअर प्राईस वरती जाणार, फ्युचर कॉन्ट्रॅक्टचा प्राईस वरती जाणार, कारण फ्युचर एक डेरिव्हेटिव्ह आहे. जर जे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे रिलायन्सचा त्याचा ॲक्च्युअली प्राईस कुठून डिराईव्ह झाला आहे, अंडरलाईंगपासून. अंडरलाईंग काय आहे, शेअर, आपला रिलायन्सचा शेअर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच समजलं की एक्झॅक्टली की डेरिव्हेटिव्स काय असतं. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण अजून इन डिटेल जाणार आहोत, जिथे आपण समजूया कॉल काय आहे, पुट काय आहे, अँड खूप सारे थिअरीज विथ रिलेटेड टू ऑप्शन्स अँड फ्युचर्स. तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, यू कॅन हिट द बेल आयकन. तर जेव्हा कधी आम्ही एक व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार. थँक्यू.